जीआय टॅग म्हणलं की त्या संदर्भात एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मित्रांनो, लेटेस्ट काही महत्त्वाचे जीआय टॅग आहेत, आपण थोडक्यात बघूया. या प्रकारचा प्रश्न विचारला जाईल. नुकतेच तुंगबुक व पुमटोंग पुलित या दोन पारंपरिक लेप्चा वाद्यांना जीआय टॅग मिळालेला आहे. ही वाद्य कोणत्या राज्यातील आहेत? दोन्ही वाद्य आहेत आणि दोन्ही वाद्य एकाच राज्यातील आहेत. पर्याय बघा मित्रांनो, नागालँड, आसाम, सिक्कीम आणि मेघालय. तुमच्या इथे सुद्धा हिंट दिलेली आहे बघा की हे लेप्चा वाद्य आहेत आणि लेप्चा वाद्य असतील तर सर्टेन ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की एकच पर्याय येऊ शकतो. याचं बरोबर उत्तर मला सांगायचं आहे. तोपर्यंत आपण थोडक्यात काही गोष्टी बघूया. तुंगबुक व पुमटोंग पुलित दोन्हीही सिक्कीम राज्यामधील पारंपरिक संगीत वाद्य आहेत. म्हणजेच काय, तर याचा बरोबरचा पर्याय आहे 3. त्यानंतर बघा, जीआय टॅग बद्दल भारतात लागू झाला 15 सप्टेंबर 2003 या साली. 10 वर्ष कालावधी असतो जीआय टॅग साठी आणि याचं मुख्यालय आहे तर चेन्नई, तामिळनाडूमध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक महत्वाचा एक घटक आहे ज्याला सुद्धा रिसेंटली जीआय टॅग मिळालेला आहे. तर तुम्हाला प्रश्न सुद्धा विचारला जाईल, कोणत्या राज्यातील पन्ना हिऱ्यांना जीआय टॅग मिळालेला आहे? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.